वेलकम टू माय चॅनल. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे NTPC येथे विविध पदांची भरती जाहीर झालेली आहे. पदांची नावं आहेत असिस्टंट एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन, असिस्टंट कमर्शियल एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल. पात्रता इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधली पदवी. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे आणि वेतन 55,000 रुपये मिळणार आहे. तर याविषयीचं नोटिफिकेशन आपण आज कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. चला तर मग आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. NTPC लिमिटेड, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज यांच्याकडनं हे नोटिफिकेशन आलेलं आहे. NTPC Limited is India's largest integrated energy company with installed capacity of 72,304 MW and has presence in the entire value chain of the power generated business. Commensurate with our country's growth challenges, NTPC has embarked upon an ambitious plan to attain a total installed capacity of 130 GW by 2032. 2032 पर्यंत NTPC आपली जी कपॅसिटी आहे ती वाढवणार आहे. त्यामुळे त्यांना काही पदांची भरती त्यांनी जाहीर केलेली आहे. त्यासाठी NTPC is looking for assistant executive on fixed term basis as per details given below. असिस्टंट एक्झिक्युटिव्हच्या पोस्ट भरल्या जाणार आहेत फिक्स्ड टर्म बेसिसवरती. नेम ऑफ द पोस्ट आहे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन्स. 100 पोस्ट आहेत. क्वालिफिकेशन मागितलंय डिग्री इन इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूशन. तुमचं BE किंवा BTech झालेलं असलं पाहिजे इलेक्ट्रिकल आणि किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. Experience profile minimum 2 years post qualification experience in operation maintenance of power plant with installed capacity of 100 MW or more. 2 वर्षाचं क्वालिफिकेशन नंतर एक्सपिरियन्स मागितलेला आहे ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ पॉवर प्लांटमध्ये. टेन्युअर ऑफ एंगेजमेंट 3 वर्षासाठी तुमची ही अपॉइंटमेंट असणार आहे अँड कॅन बी फर्दर एक्सटेंडेड अप टू 2 इयर्स. त्यानंतर 2 वर्ष वाढण्याची शक्यता आहे. नोट कॅन्डिडेट विल बी रिक्वायर्ड टू वर्क इन शिफ्ट्स. तुम्हाला शिफ्टमध्ये काम करावं लागेल इन्क्लुडिंग नाईट शिफ्ट. त्यामध्ये नाईट शिफ्ट देखील असेल. मॅनेजमेंट रिझर्व द राईट टू पोस्ट इन सुटेबल फंक्शन ॲज पर रिक्वायरमेंट. सेकंड पोस्ट आहे नेम ऑफ पोस्ट असिस्टंट कमर्शियल एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल. 20 पोस्ट 20 जागा आहेत. क्वालिफिकेशन डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधली पदवी असली पाहिजे तुमच्याकडे. आणि कॅन्डिडेट मस्ट हॅव अपियर्ड अँड क्वालिफाईड इन ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग. गेट टेस्ट तुमची 2022 मध्ये तुम्ही क्वालिफाय असलं पाहिजे. Candidates shall be shortlisted for document verification based on GATE 2022 performance. तर GATE 2022 च्या परफॉर्मन्सनुसार तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे. टेन्युअर ऑफ एंगेजमेंट 2 इयर्स कॅन बी फर्दर एक्सटेंडेड अप टू 1 इयर. 2 वर्षासाठी ही पोस्ट अवेलेबल झालेली आहे. 2 वर्ष तुम्हाला काम करावं लागेल. त्यानंतर 1 वर्ष वाढण्याची शक्यता आहे. अपर एज लिमिट फॉर ऑल पोस्ट 35 इयर्स पर्यंत तुमचं एज स्थितीलक्षम आहे. रिम्युनरेशन फॉर ऑल पोस्ट मंथली कन्सॉलिडेटेड अमाऊंट ऑफ ₹55,000. मंथली तुम्हाला 55,000 रुपये सॅलरी दिली जाईल. ॲडिशनल HRA कंपनी अकोमोडेशन अँड मेडिकल फॅसिलिटी फॉर सेल्फ स्पाऊस अँड 2 चिल्ड्रेन. राहण्यासाठी तुम्हाला क्वार्टर अवेलेबल होईल आणि मेडिकल फॅसिलिटीसुद्धा मिळणार आहे तुमच्या कुटुंबासाठी. नेम ऑफ द पोस्ट असिस्टंट एक्झिक्युटिव्ह ऑपरेशन असिस्टंट कमर्शियल एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल. तर यामध्ये टोटल 120 पोस्ट आहेत. गव्हर्नमेंट नियमाप्रमाणे आरक्षण देखील दिलेलं आहे कॅटेगरी वाईज. The total number of projected vacancies indicated above may increase and decrease at the discretion of NTPC management. या ज्या पोस्ट आहे ह्या वाढू शकतात नंबर ऑफ पोस्ट आणि कमी सुद्धा होऊ शकतात.
रिझर्वेशन फॉर पी-डब्ल्यू-बी-डी कॅन्डिडेट ॲज पर गव्हर्नमेंट गाईडलाईन्स. गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे पी-डब्ल्यू-बी-डी विद्यार्थ्यांसाठी आरक्षण देखील आहे. हेल्थ विषय दिलेला आहे. द कॅन्डिडेट शुड हॅव साऊंड हेल्थ. तुम्ही सशक्त असलं पाहिजे शरीराने. बिफोर जॉइनिंग कॅन्डिडेट्स विल हॅव टू अंडरगो मेडिकल एक्झामिनेशन ॲट एनी ऑफ द एन-टी-पी-सी हॉस्पिटल्स. जॉइनिंगच्या अगोदर तुम्हाला एन-टी-पी-सीच्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल एक्झामिनेशन द्यावी लागेल. तुमची मेडिकल एक्झामिनेशन होईल अँड द कॅन्डिडेट विल बी फायनल अँड द डिसिजन विल बी फायनल अँड बाइंडिंग. आणि तो डिसिजन दिला जाईल हॉस्पिटलकडनं, तो तुमच्यावरती बंधनकारक असेल आणि फायनल असेल. नो रिलॅक्सेशन इन हेल्थ स्टँडर्ड इज अलाउड. तर त्यामध्ये कुठलेही रिलॅक्सेशन दिला जाणार नाही. फिजिकली तुम्ही फिट असलं पाहिजे. डिटेल्ड मेडिकल नॉर्म्स आर अवेलेबल ऑन द वेबसाईट. मेडिकली तुम्ही त्याविषयी जे डिटेल्स आहेत ते ह्या वेबसाईटवर दिलेले आहेत, careers@tpc.co.in. तर वेबसाईटला भेट देऊन तुम्ही त्याविषयीचे डिटेल्स वाचू शकता. मेडिकल स्टँडर्ड विषयीचे डिटेल्स वाचू शकता. जनरल कंडिशन्स. ओन्ली इंडियन नॅशनल्स आर इलिजिबल टू अप्लाय. तुम्ही भारताचा नागरिक असलं पाहिजे. ऑल क्वालिफिकेशन शुड बी फ्रॉम युनिव्हर्सिटीज इन्स्टिट्यूशन्स रेकॉग्नाइज्ड अँड अप्रूव्ड इन इंडिया. तर तुमचं शिक्षण हे रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन आणि युनिव्हर्सिटीजमधनं झालेलं असलं पाहिजे. In terms of educational qualification, the candidate must have secured minimum 40% marks in engineering degree in order to apply. इंजिनिअरिंग डिग्रीमध्ये तुम्हाला मिनिमम 40% मार्क्स असले पाहिजेत. SC, ST, PWBD candidate will only pass marks are eligible to apply for the post. तर SC, ST, PWBD कॅन्डिडेटसाठी फक्त इलिजिबल मार्क्स, पासिंग मार्क्स इलिजिबल आहेत. ओन्ली पासिंग मार्क्स त्यांना असले तरी ते इलिजिबल आहेत, असा याचा अर्थ आहे. कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट कमर्शियल एक्झिक्युटिव्ह आर रिक्वायर्ड टू एंटर देअर गेट 2002 रजिस्ट्रेशन नंबर इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. गेटचा जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये भरायचा आहे असिस्टंट कमर्शियल एक्झिक्युटिव्ह पोस्टसाठी. ऑल द कॉम्पिटिशन्स of age, experience required, qualification shall be done in the last date of receipt of online application as mentioned in the advertisement. तर ह्याची जी लास्ट डेट आहे 23/5/2023 त्या दिवशी तुमच्याकडे तुमचे जे क्वालिफिकेशन आहे, तुमचे जे इलिजिबिलिटी क्रायटेरियाज तुम्ही पूर्ण केलेले असले पाहिजेत. Candidates claiming to belong to any other category shall necessarily have a valid EWS, OBC, SC, ST, disability certificate as the case may be from the competent authority. तर तुम्ही जर रिलॅक्सेशन तुम्हाला हवं असेल कॅटेगरी वाईज तर त्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, सबमिट करायचं आहे आणि ते सर्टिफिकेट कॉम्पिटंट ऑथॉरिटीकडनं तुम्ही घेतलेलं असलं पाहिजे. SC, STसाठी 5 वर्ष शिथिलक्षम आहे आणि OBCसाठी 3 वर्ष आहे. PWBDसाठी 10 वर्षाची वयाची अट शिथिलक्षम केलेली आहे. पुढे बघूया. डिपेंडिंग ऑन द रिक्वायरमेंट द कंपनी रिझर्व्स द राईट टू कॅन्सल, रिस्ट्रिक्ट, कर्टल, एनलार्ज द नंबर ऑफ वॅकन्सीज. गरजेनुसार ह्या ज्या वॅकन्सीज आहेत त्यामध्ये नंबर ऑफ वॅकन्सीज कमी किंवा जास्त होऊ शकतात असं त्यांनी सांगितलंय. In order to restrict the number of candidates, the further selection process, if so required, the management reserves the right to conduct online screening, shortlisting, selection test, interview, or to raise the minimum eligibility standards criteria as per requirement. तर सिलेक्शन प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांचे स्क्रीनिंग होणार आहे, शॉर्ट लिस्टिंग, सिलेक्शन टेस्ट आणि इंटरव्ह्यू. या 4 क्रायटेरियाज मधून विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलं जाणार आहे. द फायनल सिलेक्शन शॅल बी ऑन द बेसिस ऑफ 85% वेटेज ऑफ ऑनलाईन टेस्ट अँड 15% वेटेज ऑफ इंटरव्ह्यू मार्क्स. ऑनलाईन टेस्टसाठी तुम्हाला वेटेज दिलं जाईल 85% आणि इंटरव्ह्यूसाठी 15% वेटेज दिलं जाणार आहे. पोस्टिंग शॅल बी ॲट एनी ऑफ द स्टेशन्स, प्रोजेक्ट्स, JVS सबसिडायरीज ऑफ NTPC. तर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर NTPCचे प्रोजेक्ट्स आणि स्टेशन्स जिथे असतील
ऑल ओव्हर इंडिया तिथे तुमचं पोस्टिंग होणार आहे. ऑल पोस्ट आर ट्रान्सफरेबल ॲट द सोल डिक्रिशन ऑफ द मॅनेजमेंट. सगळ्या पोस्ट ज्या आहेत त्या ट्रान्सफरेबल आहेत, म्हणजे तुमची एन-टी-पी-सीच्या वेगवेगळे जे स्टेशन्स आहेत त्या ठिकाणी ट्रान्सफर होऊ शकते. While applying for the post, the applicant should ensure that he/she fulfills the eligibility and other norms mentioned above. पोस्टला अप्लाय करायच्या अगोदर तुम्ही इलिजिबिलिटी क्रायटेरिया काळजीपूर्वक वाचून घ्या. सगळ्या एलिजिबिलिटीज तुम्ही कंप्लीट करत असाल तरच फॉर्म भरा असं त्यांनी सांगितलंय, कारण यासाठी फी सुद्धा आपल्याला भरायची आहे. In case it is detected at any stage of recruitment that the candidate does not fill the eligibility norms and or that he/she has furnished any incorrect, false information or has suppressed any material facts, his/her candidature will stand automatically cancelled. जर तुम्ही तुमचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया कंप्लीट करत नसाल किंवा तुम्ही फॉल्स इन्फॉर्मेशन चुकीची माहिती भरलेली असेल, फॉर्म इनकरेक्ट असेल, असं जर आढळलं तर तुमचं कॅन्डिडेचर रद्द केलं जाईल. If any of the above shortcoming are detected even after appointment, his/her services are liable to be terminated without any notice. आणि एकदा तुमचं अपॉइंटमेंट झाल्यानंतर देखील जर अशा चुका आढळल्या तर तुमचं कॅन्डिडेचर रद्द केलं जाईल, तुम्हाला टर्मिनेट केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे खरी माहितीच भरायची आहे. सत्याची साथ कधी सोडायची नाही. सत्य नेहमीच जिंकतं हे लक्षात ठेवायचं. The mere fact that a candidate has submitted application against the advertisement and apparently fulfilling the criteria as per prescribed in the advertisement would not bestow on him or her the right to be definitely called for the further selection process. तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म व्यवस्थित सबमिट केला, सगळ्या क्रायटेरियाज फुल करतात, तर वुड नॉट बेस्टो हिम ऑर हर द राईट टू बी डेफिनेटली कॉल्ड फॉर द फर्दर सिलेक्शन प्रोसेस. याचा अर्थ हा नाही की तुम्हाला डेफिनेटली फर्दर सिलेक्शन प्रोसेससाठी बोलवलंच जाईल. हे पण त्यांनी इथे क्लिअर केलेलं आहे. त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे तुम्हाला बोलवलं जाणार आहे. Any proceedings in respect of any matter of claim or dispute arising out of this advertisement and or an application in response thereto can be instituted only in Delhi, and courts, tribunals, forums at Delhi only shall have sole and exclusive jurisdiction to try any such cause and dispute. In case of any ambiguity, dispute arises on account of interpretation in versions other than English, the English version will be prevailed. ह्याचे जे अदर लँग्वेजेसमध्ये व्हर्जन असतील ह्या ॲप्लिकेशन फॉर्मॅट ह्या नोटिफिकेशनचे, तर इंग्लिश व्हर्जनचं व्हर्जन जे आहे ते फायनल, त्यामध्ये जे दिलेलं आहे ती माहिती फायनल आणि फायनल समजावी असं त्यांनी सांगितलंय. How to apply? Interested candidates should log on to our website careers@ntpc.co.in. लॉग इन करायचं, विजिट करिअर सेक्शन, तिथे करिअर सेक्शनमध्ये जायचं अँड फॉर अप्लाय नो अदर मीन्स मोड ऑफ ॲप्लिकेशन शॅल बी एक्सेप्टेड. कुठल्याही अदर मोडनी तुम्ही ॲप्लिकेशन केलं तर ते एक्सेप्ट केलं जाणार नाही. कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू पजेस अ व्हॅलिड ईमेल आय डी. तुमच्याकडे तुमचा व्हॅलिड ईमेल आय डी असला पाहिजे आणि ही प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत तो सेम ईमेल आय डी तुम्ही ठेवायचा आहे, तो चेंज करायचा नाही. NTPC will not be responsible for bouncing back of any email sent to the candidate. आणि तुमचा ईमेल आय डीवरती NTPCनी काही ईमेल्स पाठवले आणि ते बाउन्स झाले, तुम्ही जर ईमेल बदलला तर ते बाउन्स होतील. तर असं झालं तर त्याविषयी NTPC जबाबदार असणार नाही असं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे एकच ईमेल आय डी ठेवायचा आहे. कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू जनरल EWS OBC कॅटेगरी इज रिक्वायर्ड टू पे अ नॉन रिफंडेबल रजिस्ट्रेशन फी ऑफ ₹300. ₹300 फी भरायची आहे जनरल EWS आणि OBC कॅटेगरीनी, आणि SC ST PWBD एक्स सर्व्हिसमन कॅटेगरी अँड फिमेल कॅन्डिडेट नीड नॉट पे द रजिस्ट्रेशन फी. यांना फी भरायची नाहीये. Payment in offline mode. State Bank of India has been authorized to collect the registration fee in specially opened account. इथे अकाउंट नंबर दिलेला आहे, स्टेट बँकेत जायचं आणि तिथे तुम्ही ही फी भरायची ऑफलाईन मोडनी. ऑनलाईन मोडनी सुद्धा तुम्ही भरू शकता, पण इथे ऑफलाईन मोडनी त्यांनी फी कशी भरायची त्याविषयी माहिती दिलेली आहे.
Candidate has to approach the nearby SBI branch with a printout of the pay-in slip, which is available on the application registration portal. तिथे पे स्लिप आहे दिलेली. ते पे स्लिपची प्रिंटआउट काढायची. ती प्रिंटआउट SBIमध्ये घेऊन जायची जवळच्या ब्रांचमध्ये. The pay slip printed from the portal should only be used for depositing the fee for proper crediting of amount in the allocated account. In receipt of the money, the bank will issue a unique journal number and a branch code of the bank collecting the money. तर तुम्हाला एक जर्नल नंबर दिला जाईल आणि ब्रांच कोड दिला जाईल. The journal number and branch code are to be filled up by the candidate during the online registration. तर हा ब्रांच कोड आणि जर्नल नंबर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना भरायचा आहे. NTPC will not be responsible in case a candidate deposits the fee in wrong account. तुम्ही जर चुकीच्या अकाउंटमध्ये फी भरली तर त्यासाठी NTPC रिस्पॉन्सिबल असणार नाही. Online payment in online mode. Candidate also have the option to pay the fees online through net banking, debit card, credit card. तुम्हाला फी ही ऑनलाईन मोडने भरण्याची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल आहे. The online payment option will be available in the online application form. Fee once paid will not be refunded under any circumstances. एकदा फी भरल्यानंतर ती कुठल्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही. Candidates are therefore requested to verify their eligibility criteria before paying the registration fee. जर तुम्हाला रिक्वेस्ट केली जात आहे की तुमच्या इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये तुम्ही जर परफेक्ट बसत आहात तरच हा फॉर्म भरा, तरच रजिस्ट्रेशन फी पे करा. After applying online, candidate is required to download the application slip generated by the system with unique application number. तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करायचा आहे. The candidate is required to download the application slip. ॲप्लिकेशनची स्लिप जी आहे जनरेटेड बाय द सिस्टीमकडून जनरेट केली जाईल विथ युनिक ॲप्लिकेशन नंबर. त्यामध्ये युनिक तुमचा ॲप्लिकेशन नंबर असेल तर ती प्रिंटआउट त्याची काढून घ्यायची आहे. कॉपी ऑफ ॲप्लिकेशन स्लिप मे बी रिटेन्ड बाय द कॅन्डिडेट फॉर फर्दर रेफरन्स. आणि ही जी ॲप्लिकेशन स्लिपची कॉपी आहे, प्रिंटआउट आहे, ती व्यवस्थित फाईलला लावून ठेवायची आहे कारण ती पुढे त्याचा पुढच्या रेफरन्ससाठी उपयोग होणार आहे. नो डॉक्युमेंट्स इज रिक्वायर्ड टू बी सेंड टू अस बाय पोस्ट. पोस्टाने कुठलेही डॉक्युमेंट पाठवायचं नाही. It is mandatory that eligible candidates go through the full text of the advertisement and agree to all the conditions given while applying for the post. हे सगळ्यांना मॅन्डेटरी केले की तुम्ही फुल टेक्स्ट वाचून घ्या ॲडव्हर्टाईजमध्ये. आता आपण ही डिटेल वाचलेली आहे, तुम्हाला समजलंच असेल. आणि जरी तुम्हाला समजलं नसेल तरी परत एकदा व्हिडिओ बघा आणि किंवा वेबसाईटला भेट द्या. तिथे जाऊन आणखी क्रायटेरियाज वाचून घ्या. तुम्ही जर परफेक्टली इलिजिबल असाल तरच यासाठी अप्लाय करा कारण ॲप्लिकेशन फी भरायची आहे, रजिस्ट्रेशन फी भरायची आहे. while applying for the post, any other addendum, corrigendum updates will only be published in our website. आणखी काही अपडेट्स असतील तर आमच्या वेबसाईटवर अपडेट केले जातील असं सांगितले गेलेलं आहे. कमेन्समेंट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 9/5/2023 ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत आणि लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 23/5/2023 आहे. लीडिंग द पॉवर सेक्टर. अशा प्रकारे गव्हर्नमेंट इंडियामधली खूप चांगली आणि खूप मोठी कंपनी आहे. यामध्ये ह्या जागा निघालेल्या आहेत. तुमच्यापैकी तुम्ही जर परफेक्टली इलिजिबल असाल त्यांनीच यासाठी अप्लाय करा कारण ॲप्लिकेशन फीसुद्धा भरायची आहे. आणि तुम्ही फिजिकली फिट असाल तर सगळे क्रायटेरियाज व्यवस्थित एकदा वाचून घ्या. परत एकदा व्हिडिओ बघा. तुम्ही जर परफेक्टली इलिजिबल असाल, परत एकदा सांगते, तरच अप्लाय करा आणि पुढे जा. विद्यार्थी मित्रांनो, जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल. या सुंदरशा नोटसह आजचं हे नोटिफिकेशन आपण इथेच कव्हर करत आहोत, इथेच क्लोज करत आहोत. तुम्हा सगळ्यांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.